मित्रों नमस्कार। कहानी पूरी फिल्मी है। पूरी फिल्मी मतलब पूरी फिल्मी है। नाही, मी हिंदीत व्हिडिओ करत नाहीये, मराठीच करतोय। फक्त मला ही कहाणी फिल्मी आहे एवढं सांगायचं होतं, तेवढं हिंदीत सांगितलं। आता कहाणी पूर्ण चित्रपटासारखी आहे असं सांगता येत नाही ना, म्हणून पूरी फिल्मी आहे असं आपल्याला कळणाऱ्या भाषेत सांगून टाकलं। कसं असतं, काही काही शब्द मराठीत कळत नाहीत, हिंदीत इंग्रजीत लवकर कळतात, म्हणून तसं सांगतोय। चला, कहाणी काय आहे? याला कोणी काल्पनिक कथा समजू शकतं, याला कोणी असं होऊ शकतं का असं म्हणू शकतं। मर्जी आपकी, आखिर सुन रहे हैं आप। पण हे खरं घडलंय। जे घडलंय ते तुमच्या समोर पहिल्यांदा मांडणार आहे। काय घडलंय बघा। मुंबईच्या झोपडपट्टीसारख्या भागामध्ये राहणारा एक व्यक्ती धर्मानं नवबौद्ध आणि नवबौद्धाच्या सगळ्याच फॅसिलिटी तो मिळवतोय। झोपडपट्टीत राहणारा मिळेल ते काम करणारा व्यक्ती, त्यामुळं तो पूर्णतः दारूच्या आहारी गेलेला। आता या दारूच्या आहारी गेलेल्या माणसाला पैशाची सततची निकड। आता याची पैशाची निकड ओळखणारा अजून एक व्यक्ती अस्तित्वात होता। याला पैसे हवेत आणि पैशासाठी हा वाटेल ते करतो हे त्या स्त्रीला माहित होतं। आता स्त्री पात्र येत आहे मध्ये दुसरं एक। त्या स्त्रीनं केलं काय की आपल्या पोराचं बोट धरलं, त्या व्यक्तीकडे घेऊन गेली जो दारुडा आहे। आता ही स्त्री ब्राह्मण आहे, म्हणजे एक नवबौद्ध आणि एक ब्राह्मण। आता ब्राह्मण स्त्री आपल्या मुलाला घेऊन नवबौद्धाकडे गेली। त्याला सांगितलं की मी तुला काही लाख रुपये देते आणि त्याच्या बदल्यात तू माझ्या मुलाला दत्तक घ्यायचं आहे, तुझं नाव द्यायचं आहे, तुझी जात द्यायची आहे, त्यामुळं माझा मुलगा देखील नवबौद्ध होईल आणि त्याला नवबौद्धाच्या फॅसिलिटी मिळायला सुरुवात होईल। आता लाखाच्या बदल्यात दत्तक घ्यायचंय आणि नाव द्यायचंय, कुठे सांभाळायचंय, म्हणून त्यानंही एक्सेप्ट केलं। आता या करारात एक अट होती। अट काय होती? या नवबौद्धानं आपलं नाव गॅझेटमध्ये बदलायचं। जात तर बदलता येत नाही, गॅझेटमध्ये फक्त नावच बदलायचं होतं, नाव आणि आडनाव दोन्ही। म्हणजे जात हवी आहे पण नाव आणि आडनाव मात्र नको आहे। या स्त्रीनं त्या नवबौद्धाला दोन्ही करार करून घेऊन रीतसर पैसे दिले। त्यानंही आपलं गॅझेट मधलं नाव बदलून घेतलं। आता बदललेलं नाव कोणतं आहे? तर या स्त्रीच्या नवऱ्याचं नाव आणि आडनाव दोन्हीही त्याला बहाल केले। वाटतंय ना ते कुसुम मनोहर लेले नाटक बघितल्यासारखं। असाच सीन आहे ना त्या कुसुम मनोहर लेले मध्ये। तिथे फक्त फरक इतका आहे की त्यानं पत्नीचं नाव बदललंय, आपल्या पत्नीचं नाव त्या गर्भवती स्त्रीला दिलंय। इथे असं नाहीये, इथे पतीचं नाव बदललंय, असलेल्या मुलाचं नाव बदलायचंय, जात बदलायची म्हणून ती गेली आहे। आणि त्या दारुड्या माणसांना आपलं नाव त्या मुलाला दिलं, आपलंही नाव बदलून घेतलं, जात त्या मुलाला दिली, सर्टिफिकेट मिळून गेलं आणि नवबौद्धाचे लाभ घ्यायला हा ब्राह्मण तरुण नवबौद्ध होऊन तयार झाला। कहानी यहीं खत्म नहीं होती दोस्तों, कहानी का मोड अभी और एक है। पुढे झालं असं की बराच काळ निघून गेला, पुलाखालून पाणी वाहून गेलं, बरंच पाणी पुलाखालून वाहून गेलं। मग प्रॉपर्टीवरून या नवबौद्ध झालेल्या आणि ब्राह्मण असलेल्या मुलामध्ये आणि आईमध्ये वाद सुरू झाले। आता या वादात आईनं दावा असा केला की ही प्रॉपर्टी माझी आहे, मुलानं दावा असा केला की ती मला वाटून मिळाली पाहिजे। आई इतकी चाणाक्ष की त्या आईनं कोर्टासमोर पुरावेच सादर केले की हा माझा मुलगा नाहीच आहे, कारण मी जातीनं ब्राह्मण आहे आणि हा नवबौद्ध आहे। बघा, हा वेगळा मी वेगळी, हा व्यक्ती वेगळा मी वेगळी, आणि कोर्टात हा दावा मान्य झाला। मित्र हो, आहे ना कहाणी पुरी फिल्मी। वस्तुस्थितीत घडलं असेल काय? तर घडलंय, नक्कीच घडलंय, कारण याचे पुरावे कोर्टात उपलब्ध आहेत, कोर्टात उपलब्ध आहेत, बघू शकता। मीही ते काढलेत, मीही ते दाखवू शकतो। म्हणजे आईचं स्टेटमेंट तरी किमान उपलब्ध आहे, कास्ट सर्टिफिकेट वगैरे सगळ्या गोष्टी उपलब्ध होत जातील। आता हे मिळू नये म्हणून आता पुढे अजून एक ट्विस्ट आहे याच कहाणीमध्ये। या नवबौद्ध झालेल्या, बापाचं नाव घेऊन नवबौद्ध झालेल्या ब्राह्मण मुलाने एका पाठारे प्रभूच्या मुलीशी लग्न करून टाकलं। आता सांगा कशी मस्त
गंमत आहे ना सगळी ही. आता यातल्या बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला स्पष्ट होतील की नाही मला माहित नाही, पण हे घडलंय असं. पुढे त्या मुलीशी सुद्धा घटस्फोट घेण्याची तयारी सुरू केलेली आहे. आणि इथूनच सुरू होतं महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक महानाट्य म्हणतोय मी, जिथे फक्त पैसे कमवायचे या एका सूत्राने आपली बायको जरी कोणाकडे बहाल करावी वाटली तरी हरकत नाही, ही वृत्ती असलेलं महानाट्य. आता या महानाट्याचा नायक कोण आणि नायिका कोण हे मला विचारू नका, मी तुम्हाला ते सांगणार नाही. पण इतकं भयंकर महानाट्य याच्यामध्ये खेळल्या गेलेलं आहे की अगदी पैशासाठी, म्हणजे आईची प्रॉपर्टीसाठी आईवर दावा, पुढे दुसऱ्या जातीतली एक बायको करून तिच्या घरात 2005 पासून 2017 पर्यंतचा टिय्या, आपल्या बायकोशी कुणीतरी व्यभिचार करायला मागताय तर काय हरकत आहे, त्यांनी आपला लाभच होणार आहे असं म्हणणारा हा पती, तो बायको तयार नाही, कुणाची तरी कॉलर पकडून थुतरीत मारून निघून आली तेव्हा त्या बायकोशी घटस्फोटाचा दावा टाकणारा हा तरुण महाराष्ट्राच्या राजकारणातल्या एका अस्सल माणसाचा सोबतचा व्यक्ती आहे. वेगवेगळ्या कंपन्यात पार्टनरशिप, दारूच्या धंद्यात पार्टनरशिप, अगदी कोविड सेंटरच्या धंद्यात पार्टनरशिप, वाटेल त्या धंद्यात पार्टनरशिप करून आपल्या संपूर्ण कुटुंबाला पणाला लावणारी ही व्यक्ती कोण आहे असा प्रश्न महाराष्ट्राला पडला असेल. कोणी जर या सगळ्या गोष्टीचा उलगडा करणार असेल तर महाराष्ट्रासमोर एक धक्कादायक मानसिक विकृती समोर येणार आहे. हीच विकृती समोर येऊ नये असं नेहमी वाटतं, म्हणून यातली नावं घोषित करत नाहीये, कायद्याच्या भयानं नव्हे, कारण कायद्याच्या भयानं या सगळ्या गोष्टी वाटू नये यासाठी या सगळ्या गोष्टीचे पुरावे आमच्याकडे उपलब्ध आहेत, कागदोपत्री आहेत. कोणाचं पर्सनल आयुष्य असं चव्हाट्यावर आणणं बरं नाही म्हणून नाव सांगत नाहीये, पण एकूण गोष्टीतून तुम्हाला उलगडा होईल असं अपेक्षित आहे. नाहीच झाला तर कृपया मला विचारू नका, कारण मी याची घोषणा करणार नाही. अंदाज अपना अपना हे तुमच्या हातात आहे. अंदाज अपना अपना देखील एका चित्रपटाचं नाव आहे आणि अर्थात ही कहाणी तर पुरी फिल्मी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर ठोका लाईक करा, शेअर आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.